अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा विधानसभेत सुरू झालेली आहे। ज्या पद्धतीनं विरोधकांचं सगळ्यात मोठं आयुध या सरकारच्या भोगळ कारभाराच्या विरोधात आणि या झोपलेल्या सरकारला जागं करण्यासाठी आणि जनतेला न्याय देण्यासाठी या अंतिम आठवडा प्रस्ताव हा विरोधकांना दिलेलं एक मोठं आयुध आहे। या आयुधालाही बोलथड करण्याचा प्रयत्न सरकारच्या वतीनं सुरू झालेला आहे। आज विधानसभा अध्यक्ष महोदयांना सांगितलेलं आहे की हे पहिलं अधिवेशन आहे, पण पुढच्या अधिवेशनापासून अंतिम आठवडा प्रस्ताव आज दुपारी 3 ते 4 वाजता हा सुरूच झाला पाहिजे आणि या आयुधाचं आणि पूर्ण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांनी सभागृहात उपस्थित राहिलंच पाहिजे अशा पद्धतीचं आपल्याला आदेश द्यावे लागणार आहे। कारण की आता हे नागपूरचं अधिवेशन आपण पाहतोय की 35,000च्या पूर्वी मागण्या मंजूर करण्यासाठी झालं काय हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे। अंतिम आठवड्यामध्ये विदर्भाच्या विकासाचे मुद्दे आम्ही या ठिकाणी मांडले। गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात खनिज संपदा आहे आणि त्या ठिकाणी मोठी स्टील इंडस्ट्रीज त्या भिलाई स्टील प्लांटपेक्षा मोठी त्या ठिकाणी उभारून सुरजागड प्रकल्पाचं खनिज उपसा केला गेला पाहिजे ही भूमिका आमची सुरुवातीपासून होती। सरकारने सांगितलं की आम्ही तातडीनं त्या ठिकाणी मोठा स्टील प्लांट उभा करतो आणि नंतरच आम्ही त्याचं उत्खनन करू, पण आपण पाहतोय की तिथं अजून इंडस्ट्रीज उभी झाली नाही आणि त्याचा मोठ्या प्रमाणात उत्खनन त्या ठिकाणी चाललेलं आहे। रोज लाखो मेट्रिक टन आयरन ओर त्या ठिकाणातून उपसा केला जातोय। पर्यावरणाची कुठलीही काळजी त्या ठिकाणी केली जात नाही। गडचिरोली जिल्हा हा वनसंपदेचा जिल्हा आहे। मोठी मोठी झाडं सगळे कापून त्या ठिकाणी खाणीच्या लाही त्या ठिकाणी उपसा करायची व्यवस्था केली, रस्ते त्या ठिकाणी तयार केले, झाडं तोडली गेली। मी सरकारला आज प्रश्न विचारला की कुठली परवानगी तुम्हाला त्या ठिकाणी घेतली आणि तुम्ही त्या एका उद्योगपत्यासाठी त्याच्यासाठी सगळे पोलिसांची व्यवस्था त्या ठिकाणी त्यांना रस्ते तयार करण्यासाठी झाडं कापली। गरिबाला घरकुल बांधायचं असेल तर त्याला वन कायदा आडवा येतो। एखादी योजना करायची असेल इरिगेशनची त्याला वन कायदा आडवा येतो। रस्ता तयार करायचा असेल त्याला वन कायदा आडवा येतो। पण एका उद्योगपत्याला मदत करायसाठी आणि गडचिरोली जिल्ह्यातलं सोनं हे परराज्यामध्ये पाठवण्यासाठी कुठलेही कायदे आडवे का आले नाहीत आणि म्हणून आयरन ओरची मोठी फॅक्टरी त्या ठिकाणी उभी करून आपल्या मोठा स्टील प्लांट त्या ठिकाणी उभा करून नंतरच त्या ठिकाणी उपसा केला पाहिजे। ते सांगतात की आम्ही 4,000 लोकांना नोकऱ्या दिल्या, 5,000 नोकऱ्या दिल्यात। खऱ्या अर्थानं भिलाई स्टील प्लांटपेक्षा मोठा प्लांट झाला तर त्या ठिकाणी आपण लाखो लोकांना काम देऊ शकतो। जसं मुंबई आमची आर्थिक राजधानी आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे, तर पुढच्या काळामध्ये गडचिरोली ही महाराष्ट्राची आर्थिक राजधानी होऊ शकते। ही भूमिका आज आम्ही सरकारला मांडली। अगर सरकार समजा त्या उद्योगपत्याला त्या ठिकाणी आयरनवर उपसा करायचं परवानगी देणार स्टील प्लांट होणार नाही तर हे सरकार विदर्भ विरोधी आहे। इरिगेशनचा बॅकलॉग आहे, विद्युत पंपांचा बॅकलॉग आहे, रस्त्याचा बॅकलॉग आहे आणि नोकऱ्यांमध्ये सुद्धा त्यांना सांगितलं की विदर्भातल्या मुलामुलींना जास्त संधी त्या ठिकाणी मिळत नाही आणि म्हणून आपण झोन निहाय भरती करावी। ज्या जागा असतील त्याप्रमाणे अनेक राज्यामध्ये त्या पद्धतीचं केलं जाते। त्याच्या मागचं उदाहरण असं आहे की आता पश्चिम महाराष्ट्रातले अधिकारी कर्मचारी आमच्या या भागामध्ये आहेत, त्यांची गैरसोय होत आहे, त्यांच्या परिवाराची गैरसोय होत आहे। या कोपऱ्यातून त्या कोपऱ्यात येण्यासाठी त्यांना त्रास होतो, त्यांचं मन लागत नाही आणि लोकांची सेवा त्या ठिकाणी अपुरी पडते। म्हणून महाराष्ट्रामध्ये सुद्धा झोन निहाय त्या ठिकाणी जागा भरल्या जाव्यात आणि त्या पद्धतीची व्यवस्था आपण निर्माण करावी, म्हणजे तरुणांच्या मध्ये
जो आक्रोश आहे तो त्याच्यातून आपल्याला थांबवता येईल आणि विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या ज्या मोठ्या प्रमाणात होतात आहेत त्या थांबवण्यासाठी काय उपाययोजना सरकार करते आहे आणि त्याचा उत्तरामध्ये आम्हाला पाहिजे. कारण की आपण पाहिलं असेल की जेव्हा चहापानावर आम्ही बहिष्कार टाकला तर मुख्यमंत्र्यांनी त्या ठिकाणी बोलताना आपल्याला सांगितलं होतं की वारंवार तेच प्रश्न हे लोक मांडतात आहे. प्रश्न सोडवायला सरकार अपयशी ठरलं आहे आणि म्हणून या सरकारला तेच प्रश्न वारंवार आम्हाला आठवण करून द्यावं लागत आहे. हे महत्त्वाचे प्रश्न आहेत आणि म्हणून हे सगळे महत्त्वाचे प्रश्न सरकारने तातडीने सोडवावेत ही भूमिका आमची आहे आणि ती भूमिका आज आम्ही विधानसभेमध्ये मांडलेली आहे. नाना, एक खूप गंभीर आरोप हा अंबादास दानवे यांनी केलेला आहे. अंबादास दानवे असं म्हणतायत की वाल्मिक कराड हा नागपूरच्याच एका फार्म हाऊस मध्ये आहे आणि त्याचा पत्ता हवा तर मी देतो पण पोलिसांना तो सापडत नाही, असा गंभीर आरोप अंबादास दानवे यांनी परिषदेमध्ये सभागृहात लावलेला आहे. आज मुख्यमंत्र्यांचं भाषण बीड आणि परभणीवरचं आपण पाहिलं असेल तर एखादा वकील जेव्हा कोर्टामध्ये आपली भूमिका मांडतोय आणि आपला त्यांचा जो क्लायंट असतो त्याला वाचवण्याचा जो प्रयत्न केला जातो त्याचप्रमाणे आज आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वकील आहेत पेशानं आणि त्यांनी त्यांच्या या सगळ्या व्यवस्थेला वाचवण्यासाठी जशी क्लायंटची आपली जे बाजू मांडण्याचं काम करतात तशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे. मुख्यमंत्री म्हणून त्यांची ती भूमिका नव्हती. हे परभणीच्या प्रकरणामध्ये जी महिला मानवटकर जिचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी केला तिला पुरुष पोलिसांनी अक्षरशः पकडून तिला बेदम मार. पण ते सांगत होते की पोलिसांनी नाही तिनेच त्यांना मारलं अशा पद्धतीचं ते सांगत होते. त्याचे व्हिडिओ आपल्या माध्यमातून आम्ही पाहिले पण त्या पद्धतीची भूमिका मांडली. म्हणजे खरं तर लाठीचार्ज मला वाटतं की आज मुख्यमंत्र्यांनी भाषण केलं तर लाठीचार्ज मुख्यमंत्र्यांनीच करायला लावलं होतं का, कोम्बिन ऑपरेशन मुख्यमंत्र्यांनीच करायला लावलं होतं का आणि म्हणून ती बाजू त्या ठिकाणी ते मांडत होते का. आणि ज्या पद्धतीने बीडच्या प्रकरणामध्ये आम्हाला जे अपेक्षित होतं आणि ज्या पद्धतीनं सत्ता पक्षाच्या आमदारांनी आणि विरोधी आमदारांनी जे काही भूमिका मांडली वस्तुस्थिती मांडली या वस्तुस्थितीला सगळ्यांनाच माहिती आहे, मुख्यमंत्र्यांना पण माहिती आहे. त्यांनी मान्य केलं की बीडमध्ये एक गुंडाइझम आहे आणि ते मुळात सकट आम्ही काढू. पण त्या पद्धतीचं त्यांचं कुठलंही उत्तरामध्ये आम्हाला पाहायला मिळालं नाही. कारण की जो राजकीय जे आशीर्वाद आहे राजाश्रय आहे त्या गुंडाइझमला ते राजकीय राजाश्रय ते संपवणार नाही. आणि म्हणून हा जो कराड नावाचा व्यक्ती आहे त्याला राजकीय आश्रय त्या ठिकाणी मिळेल आणि म्हणून आपण सांगतात की विरोधी पक्ष नेत्यांनी ज्या पद्धतीने भूमिका मांडली की ते आहेत नागपुरात ते राजकीय आश्रयाबरोबरच आहेत. त्याच्यामुळे त्यांना काही होणार नाही असं आता सगळ्यांना वाटायला लागलं. पण एक गोष्ट मी परवा मांडत असताना सांगितलं की त्या भागातले आमदारांना त्यांचं नाव घ्यायला सुद्धा घाबरत होते. म्हणजे केवढी मोठी दहशत या माफिया वृत्तीची असेल हे आपल्याला पाहायला मिळत होती. जितेंद्र आव्हाडांनी नाव घेतलं पण बाकीच्या त्या भागातले आमदार नाव घ्यायला सुद्धा तयार नव्हते. म्हणजे याचा अर्थ राजकीय राजाश्रय आणि त्यांची दहशत किती असेल याचा अर्थ लावतात. आणि तो जो गुन्हेगार आहे ज्याच्यावर आरोपाची सुई आहे ती आता राजकीय राजश्रयाबरोबर आहे अशा पद्धतीचं आता आमच्याजवळ माहिती आहे. त्यांना त्यांच्या सुरक्षेसाठी राज्य सरकारने 3 पोलीस दिलेले आहेत. आता त्यांच्यासोबत राज्य सरकारने 3 पोलीस त्यांच्या सुरक्षेसाठी दिलेले आहेत तर त्यांच्यासोबत पोलीस असतील. आता पोलिसाच्या सुरक्षेमध्ये ते आहेत, राजकीय राजाश्रय आहे त्याच्यामुळे त्यांना काहीच होणार नाही असंच दिसतंय आणि मुख्यमंत्र्यांचं उत्तरही तसंच आलेलं आहे.
विदर्भामध्ये हिवाळी अधिवेशन होतं आहे 6 दिवसांचं केवळ अधिवेशन विदर्भाला या 6 दिवसामध्ये काय मिळालं असेल? आता उत्तरात उद्या काय मिळतं, भोपळा मिळतं की नुसत्या आश्वासनाची खैरात मिळते, हे उद्या उत्तरामध्ये आपल्याला कळेल. बघा, सरकार मायबाप विदर्भात आलेली आहे. योगायोगानं विदर्भातलेच मुख्यमंत्री आहेत. विदर्भातले अनेक प्रश्न आहेत. अनेक वर्ष तेही विधान प्रतिक्रिया देता येईल. करती हो, उनके माध्यम से, उनके नाम से दूसरे लोग काम करते हैं. तो टाटा के नाम से ये लोग अपने बगल बच्चों को ज्यादा फायदा कैसा मिले उसके आधार पे काम करते हैं. एक्चुअली में भी जो ट्रेनिंग सेंटर इन लोगों ने लाया है वो कोई ना कोई टाटा के नाम से इनके बगल बच्चे को ला के रखा. तो हमारा यही कहना है कि तुम टाटा के नाम से तुम उनको बदनाम करने का काम कर रहे हो. तो हमने कहा कि उनको तुम क्या उद्योगपति का नाम लेकर ये एरिया को लूटने के लिए लाए हो. तो सरकार बैकफुट पे आ गई. तो मेरा कहना है कि सरकार राज्य को लूटने के लिए क्या क्या फार्मूले यूज करते हैं, इसका सबसे बड़ा उदाहरण इसी के माध्यम से जो नौकर भर्ती होती है उसमें क्या क्या गड़बड़ हुई है और कैसे युवाओं का जिंदगी इन लोगों ने बर्बाद किया है वो आपको सबको पता है. चुन के नहीं आए लोगों का आज भी ये सरकार हमारे वोटों से आई, ये लोग मान्य करने को तैयार नहीं है. और इसलिए मैंने अभी आह्वान किया सरकार को कि मार्कंडवाड़ी के जनता ने जो मांग की है, अगर तुम्हारे में दम होगा, अगर हिम्मत होगी, क्योंकि पार्लियामेंट में आपने देखा होगा कि 1 नेशन 1 इलेक्शन का जो बिल आया उसके ऊपर वोटिंग हुआ, जो इलेक्ट्रॉनिक व्यवस्था से हुआ था. तो जैसे ही 263 वोट उनको मिले तो खुद अमित शाह जी ने कहा नहीं ये पर्ची से होना चाहिए, बैलेट से होना चाहिए. तो विधानसभा लोकसभा के अध्यक्ष ने वो उसको बैलेट पे किया. फिर उनके थोड़े से वोट बढ़े तो भी अल्पमत में ही है. मेरा यही कहना है कि जब तुम्हारे को तकलीफ हुई तो तुम बैलेट पे कर रहे हो. तो मार्कंडवाड़ी के लोग जब कह रहे हैं कि हमने जो वोट दिया है, जिसको दिया उसको नहीं गया है, वो खुद के पैसे से मॉक पोलिंग करना चाहते हैं. ये कोई उसका चुनाव पे कोई नहीं, लेकिन वास्तविकता लोगों के सामने न आए उसके लिए सरकार उनको दबा रही है पुलिस के माध्यम से. और इसलिए मैंने सरकार को आज अभी विधानसभा में कहा, अगर हिम्मत है तुम्हारे में, तुम बोलते ना हमारे को 237 हमारे एमएलए चुन के आए लोगों के आशीर्वाद से, तो तुम्हारे में दम है और असलियत तुम्हारी अगर सामने लाना है तो आप मार्कंडवाड़ी में आपके माध्यम से सरकार की यंत्रणा लगाओ वहाँ पर, और सरकार के यंत्रणा के आधार पर वहाँ पे मॉक पोलिंग कराइए. तो ये सरकार की असलियत पता लगेगी. ये जनता से नहीं, ये गड़बड़ करके चुनाव आयोग के माध्यम से आए. इसलिए कल राज्य के मुख्यमंत्री चुनाव आयोग की वकीली कर रहे थे. मराठी याच्यामध्ये मी आज सरकारला विधानसभेत आवाहन केलं. 2 उपमुख्यमंत्री तिथं होते सभागृहात. मी त्यांच्या समोर मार्कंडवाडीचं उदाहरण देऊन सांगितलं की राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की एकनाथ शिंदे साहेबांनी
की आम्हाला 237 लोकांचा आमचे आमदार म्हणून आले, लोकांनी आशीर्वाद दिला. मी त्यांना सांगितलं की दम असेल, कारण की तुमचा एक आमदार जेव्हा शपथ घेत होता त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी निवडून आलो नाही तरी शपथ घेतोय असं त्यांनी सांगितलं. ते रेकॉर्डला आहे. म्हणजे तुम्ही निवडून आले नाहीत तरी शपथ घेतात आहे. आणि त्याच्यानंतरही अनेक आमदार त्यांना विश्वासच होत नाही की मी 70,000 निवडून आलो, 1 लाखाने निवडून आलो, 50,000 निवडून आलो. त्यांना विश्वासच होत नाही. असे चिमटे घेऊन बघतात की आम्हाला लोक हाकलत होते आणि आम्ही एवढ्या मतांनी कसे निवडून आलो. म्हणून मी त्यांना सांगितलं की मार्कंडवाडीचा जो इश्यू आहे, परवा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं की तिथला आमदार तिथल्या लोकांना दबाव टाकतो म्हणून लोक त्या पद्धतीचं करतात आहे. माझं आव्हान आहे या सरकारला, विधानसभेत मी म्हणालो की तुम्ही सरकारी यंत्रणा पूर्ण त्या ठिकाणी लावा आणि मार्कंडवाडीचं बायलेटवर मॉक पोलिंग करा. म्हणजे तुमचं जनतेतून सरकार निवडून आलं की नाही आलं हे त्याच्यातून स्पष्ट होईल. कुठलाही उत्सव महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात नाही. आणि तरी निवडणूक आयोगाच्या गरबाड घोटाळ्यामुळे झालेली ही व्यवस्था आज लोकशाहीच्या या सत्तेमध्ये बसलेली आहे. आणि तरी सुद्धा आज आपण पाहिलं की काल आमच्या काँग्रेसच्या ऑफिसवर यांनी हमला केला. सत्तेचा माज कसा असतो तो आपण पाहिला. विधानसभेचं अधिवेशन चाललेलं आहे. विधानसभेच्या अधिवेशनामध्ये एखाद्या राजकीय पक्षाच्या अधिवेशन असो की नसो, एखाद्या राजकीय पक्षाच्या कार्यालयावर हमला करणं भाजपच्या लोकांनी, ते ही ज्या पद्धतीनं गुंडाइझम जो भाजप महाराष्ट्रामध्ये आणते आहे, लोकशाहीची पाळंमुळं उपडायला निघालेली आहे. आणि जेव्हा विधानसभेत मुद्दा उपस्थित करायला गेला तर विरोधकांना गप्प बसायला लावतात आहे. हा जो सत्तेचा माज जो आज आपण भाजपचा पाहतो आहे त्याचं उदाहरण कालच आपण पाहिलं. मराठी भाषेचं आम्ही त्याला अविभाज्य दर्जा आम्ही दिला. मराठी भाषिकांची हालत आता मुंबईमध्ये काय आहे त्याचं उदाहरण आजच आपण पाहिलेलं आहे. रश्मी शुक्लाचा रिश्तेदार आहे म्हणून सांगतो. डीजी आहेत त्या महाराष्ट्राच्या, त्यांचं नाव सांगून तिथं करतोय. म्हणजे आता त्या डीजी आणि त्यांचे रिश्तेदार हे महाराष्ट्रातल्या मराठी भाषिकावर अन्याय करणार अशा पद्धतीचा एक संदेश कालच्या घटनेमधून दिसतोय. अजूनही ज्या व्यक्तीवर मराठी भाषिकावर हमला झाला तो हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, सिरियस आहे. सरकारला गांभीर्य नाही. एकीकडे मराठी भाषिकांचं गुणगान करायचं आणि एकीकडे मराठी भाषिकांना जिवंत मारायचं, हे यांचा असली चेहरा आज आपल्याला पाहायला मिळाला. उत्तर का दिलं नाही? आम्ही विचारलेले प्रश्नाचं उत्तर अजूनपर्यंत लेखी उत्तर त्यांनी दिलेलं नाही. म्हणजे निवडणूक आयोग का लपवत आहे? 76 लाख मतांचा हिशोब का देत नाही? काल मुख्यमंत्री सांगत होते की 1 लाख बूथ आहेत, प्रत्येक बूथवर 76 मतं झाले, 76 लाख झाले. आम्ही तेच तर विचारतो, आम्हाला दाखवा ना व्हिडिओ कोणत्या बूथचा आहे. तुम्हाला वकिली करायची गरज होती, आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेलं आहे आणि त्यांनी काल त्यांची वकिली केली. हे सांगायचं तात्पर्य आहे की जो विषय निवडणूक आयोगाचा आहे त्याचं उत्तर काल मुख्यमंत्री देत होते. निवडणूक आयोग उत्तर देत नाही. निवडणूक आयोग हे लपवत आहे आणि लोकशाहीचा खून करते असं आमचं म्हणणं. थँक्यू.